झालं बाशिंग बांधून उतावळं झालंय ती साखरपुड्याच्या आधीच वरात घेऊन आले दारात. अगं आजे वरत नाही माझा बापू आहे माझा बापू. केवढा गोंगाट आहे, आवाज कमी करा. थांबा थांबा थांबा, किती तो आवाज बजा. काय चाललंय, भारी आहे का नाही? मी सांगतो बघ. आधी हा पेढा घ्या. तुम्ही खरंच देव माणूस आहात. मी तर आशाच सोडली होती की माझ्या घरात कधी पाळणं आलेल, पण तुमच्या ट्रीटमेंटमुळे सगळं शक्य झालं डॉक्टर. आहे का? अहो डॉक्टर साहेब म्हणजे नादच खोळायत बघा. तुम्हाला नाही कळणार डॉक्टर मला किती आनंद झाला. नाम्या पेढे वाट सगळ्यांना. द्या इकडे मी वाटतो. आता माझा मूड नाही, मी नंतर वाटतो. माझं खरंच चुकलं डॉक्टर. मला थोबाडीत आणा, शिव्या घाला, माझ्याशी मैत्री नका तोडू डॉक्टर प्लीज. डॉक्टर बोला ना काहीतरी. डॉक्टर एवढी चूक माफ करा डॉक्टर. मला तुमच्यासारखा मित्र गमवायचा नाहीये. मी परत असं नाही वागणार डॉक्टर. हीच लायकी आहे तुझी माझ्या पायात. माझी कॉलर पकडली होतीस तू, माझी. मला माझ्याशी कोणी मोठ्या आवाजात बोलायला अजिबात आवडत नाही. आता ही माणसं माझ्या आजूबाजूला आहेत म्हणून, नाहीतर याच पायांनी चिरडून टाकलं असतं तुला. डॉक्टरांचं मन लय मोठे, उगाच नाही त्यांना देव माणूस म्हणत. डॉक्टर तुम्ही यांना माफ करा. करा म्हणजे कराच. मिस्टर विजय उठा. काय करताय? केलं माफ तुम्हाला. मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं, माझ्या मित्राने माझ्यासमोर लाचार होऊन माफी मागितलेली मला आवडत नाही. अभिनंदन. नाम्या हे घे पेढे. सगळ्या गावाला वाट. सगळ्यांना कळू देत विजयच्या घरी पाळणं आणणार आहे. रेश्मा वहिनी प्रेग्नेंट आहे. मला जर मगाशीच माहिती असतं ना तेव्हा त्या मंदिरात आलं होतं का, तेव्हाच त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केलं असतं. म्या टिम्पल मला पाणी आणतेस का? चुटकी मिलाई. डॉक्टर चला येतो. गावात पेढे वाटून पतसंस्थेत जाऊन आनंदाची बातमी देतो. येतो. चल बजा. हा होय होय. अरे तुम्ही काय गप बसलाय कधी बसणं? हा तुम्हाला सांगतोय आवाज असा झाला पाहिजे. आवाज वाजवायचा का नाही? हा फुटबॉल. आलीस तू? तुम्ही आज आईला चेकअप साठी घेऊन यायला सांगितलं होतं ना, म्हणून घेऊन आले. मी तुझीच वाट बघत होतो. आई या तुम्हाला चेक करतो. हात बघू. श्वास घ्या, हळूहळू सोडा. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आई तुम्ही बाहेर बसता का प्लीज? आई
काय झालंय डॉक्टर? त्यांना दम आहे आणि वयामुळे शरीर सुद्धा साथ देत नाहीये. हा आजार जर का असाच वाढत गेला तर एक दिवस त्यांचा श्वास थांबेल. हे काय बोलताय डॉक्टर? तू घाबरू नकोस, मी आहे ना. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. तुझ्या डोळ्यात पाणी. मी ऑलरेडी बाबांना गमावलंय आणि आता आईला गमवायचं नाहीये. प्लीज माझ्या आईला वाचवा. ए, तू रडू नकोस. हे बघ, मी तुझ्या भावना समजू शकतो. तू अशी हिंमत हरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या आईला नक्की बरं करेन. मी गावात खूप नाव ऐकलंय तुमचं डॉक्टर. मी तुला निराश नाही करणार, पण एका अटीवर. मला या डोळ्यात परत पाणी नको. डोळे पुस बघू. तुझ्या आईला जर का कळलं तू निराश झालीस तर तिला टेन्शन नाही येणार. हाच बघू. ब्युटिफुल. किती सुंदर स्माईल आहे तुझं. अशीच हसत राहा. किती झाले डॉक्टर? 1300. पण तू हजरच दे. सहाशेच. हरकत नाही, मी पुढच्या फी मध्ये ऍडजस्ट करतो. आणि आईला पुढच्या चेकअपसाठी घेऊन येशील ना? तुमचा रुमाल. काळजी घे, तुझी आणि आईची. आई चल. काय सिरियस आहे का ग? डॉक्टरांना म्हणा लेकीचं लगीन होस्तोवर तरी जगवा. एकदा का तुझं लग्न झालं की मग मी दुसऱ्या दिवशी मेले तरी हरकत नाही. आई काय काय बोलतेस ग तू? तुला काही नाही होणार आहे. चल तू. अपर्णाताई, आज परत? हो अगं, आईला चेकअप साठी घेऊन आले होते. का? काय सिरियस आहे का? नाही, आता बरी येते. चल येते. होय. चला. डॉक्टर, आपके लिए पानी लाई. डिंपल, हाँ लवकर आणलंच ग पाणी? सॉरी डॉक्टर, वो घर में बहुत काम था ना, उसकी वजह से लेट हो गया. डिंपल, हाँ. तू त्या मुलीला ओळखतेस का? कोणाला? ती आता बाहेर बोलत होता ती. अपर्णाताईला? अपर्णा नाव आहे का तिचं? वय, बचपन से पहचानती हूँ मैं उसको. ले भारी हाय बर का ती. तशी त्यांची बी आमच्या सारखीच गरिबी, पण तसं चांगलं होतं त्यांचं आधी. मग त्यांच्या वडिलांना नोकरी मिळाली, त्यांनी चांगली जमीन घेतली, चांगलं घर बांधलं. पण एक दिवस अचानक आहे ना, तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते वारलं. तेव्हापासून बिना बापाचीच आहे ती. मग घर कोण सांभाळतं त्यांचं? तसं तर सगळं अपर्णाताईच बघती, पण ते वडिलांची पेन्शन बी मिळते ना. आणि ते इन्शुरन्सचं नसतं का तसलं काहीतरी, त्याचे बी लय पैसे मिळाले त्यांना. पण तुम्ही हे सगळं काय विचारताय मला? नाही काय नाही, सहजच. हा. डिंपल जा. मालूम है आपको फोन नहीं उठाना है मेरे सामने. कहते हैं मुझको हवा हवाई. अयो टोन्या, मला दे की पेड. निघ वड्या वड्यानं, मी आजीसाठी ठेवल्यात पेड. टोन्या, मी तर तुला राक्षसी अवलाद समजत होती. तू तर माझ्यावर गेलास. किती र माया आहे तुला. बघू ते पेड आण इकडे. अगं आजे,
फक्त ते पेड. बघ बाबू, ह्याला म्हणतात अवलादीवर जाणं, नाही तर तू आहेस बायकोचा बैल. असा कसा झालायस कोणाला माहिती. दात पडलं माझं, मुडदा बसवला ह्याचा. पेड म्हणून दगड आणून दिलं मला, त्याला मातीतच गाडते आता. बघ काय केलंस ही? इकडे बघते मी एल्या तुला. म्हातारीचा जीव घेतो का काय? झोपून हागणार आणि उठून बघणार असला हाय बेन. दात पडलं माझं. गाय गाय मेले आता मी. हम त्याला आता बघतेच मी, मातीतच गडते बघ त्याला. आगावपणा त्याचा दाखवतेच बघ मी. अव असं का डोक्याला हात लावून बसलाय? अगं डॉक्टरांनी पैसे कसं मागायचं त्याचा विचार करत होतो. मला बी कळना झाले. सारखं सारखं त्यांच्या पुढे हात पसरायचं म्हणजे बरं नाही वाटत. मी काय म्हणते, विजय भाऊंना विचारलं तर? नाही म्हणजे त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे, नाही म्हणणार नाहीत. मला पटलं तुझं. आता तू बोललीच आहे ना, तर मी साहेबांनी भेटून येतो. काय बाबू, कशी काय चालली लग्नाची तयारी? चालले चालले. वाईस काय करा, 2 दिवसावर लगीन आले. लगीन नाही लाला दादा, साखरपुडा. नाही लगीनच. नवऱ्या मुलाला सुट्टी मिळणार झाली तेव्हा साखरपुड्याचं लगीन करून घ्यायचं ठरलंय. दाजी, 2 दिवसात लग्नाची कशी तयारी करायची आम्हाला विचारायचं तरी. इथं लगीन मोडा निघाली ती पाहुणी तुमच्या पोरीचं कारनामा ऐकून. कसं बस समजावलं त्या पाहुण्यासनी ती बघा. नाहीतर अशात लगीन जर मोडलं असतं तर पाहुणी रावळी शान घालतेली तोंडात. बाबू, 2 दिवसात लगीन करायला तुला काय अडचण आहे? उलट फायद्याच आहे की आपल्या. कसला फायदा? लगीन म्हणजे काय खायचं काम आहे वय? पण पोरीला विचारायला नको तिच्या मनाची तयारी आहे का नाही ती? पोरीला काय विचारायचं त्यात? साखरपुडा म्हणायचा आणि द्यायचं लगीन करून त्यातच. आणि बाबू, परत जर थाटामाटात लगीन करायचं म्हटलं तर 2-4 लाखाला कुठं खाडा नाही. आता साध्या पद्धतीने लग्न करायला पाहुणी बी तयार आहे ती. तर तुझी काय अडचण आहे? हे काय नाही, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लग्नाचा बार उडवून द्यायचा. काय करता? सोडा. डॉक्टर, हे कधी येतील? नाही येणार. तुझा नवरा गावभर पेढे वाटत सुटलाय. तो बाप होणार आहे ना, म्हणून. बरं झालं तुम्ही आलात डॉक्टर. या सगळ्या गडबडीत तुम्हाला विचारायचंच राहिलं. तुम्ही मागे म्हणाला होतात ना आपण मुंबईला पळून जाणार आहोत, त्याचं काय झालं? सगळा प्लॅन रेडी. माझ्या रेशमाला मी इथून कायमचं मुंबईला पळून घेऊन जाऊन लग्न करणार. खरंच डॉक्टर? काय झालं? मला काहीच कळत नाहीये डॉक्टर. हे कालपासून इतकं चांगलं वागतायत ना माझ्यासोबत की त्यांच्यासोबत हे असं वागायला, त्यांना फसवायला मन धजवतच नाही. त्यांना याआधी असं आनंदी कधीच बघितलं नव्हतं. त्यांना असं आनंदी बघून त्यांना सोडून पळून जायची हिंमतच होत नाही. नको जाऊस. हा, नको सोडूस. उद्या परवा तुझ्या नवऱ्याला कळणारच आहे तू प्रेग्नेंट नाहीयेस. तिथेच तुला मारून टाकेल. त्या दिवसासाठी तरी तुला इथेच थांबावं लागेल.
उद्या परवा तुझं आणि माझं लफडं चालू हे त्याला कळालं तर तुला जागेवर चिरून टाकेल. त्यासाठी तरी तुला इथेच थांबावं लागेल. आजच तो माझ्या क्लिनिकला आला होता. तुझ्या पोटात वाढणारं मूल हे त्याचंच आहे का हे ओळखायचं कसं हे विचारत होता. समज उद्या खरंच तू त्याच्यापासून प्रेग्नेंट राहिलीस तर तो तुला आणि तुझ्या होणाऱ्या मुलाला सतत संशयाने बघेल, सतत त्रास देईल. तो त्रास सहन करण्यासाठी तरी तुला इथेच थांबावं लागेल. नाही रेश्मा, तू इथेच थांब. तू नको येऊस माझ्यासोबत. नाही डॉक्टर, नाही. आजपर्यंत खूप सहन केलं, आता नाही सहन करणार. यांच्यासारखी माणसं कधीच सुधरत नाहीत. माझं ठरलंय डॉक्टर, मला तुमच्यासोबत नवं आयुष्य सुरू करायचं. नक्की ना? तुला जमेल ना हे? बघ, अजूनही तू विचार कर. मला नाही वाटत तू तुझ्या नवऱ्याला कायमचं सोडू शकतेस. तुझ्या नवऱ्याला कायमचं संपवायचं म्हणजे नाही रेश्मा, तू हा विषय सोड. नाही डॉक्टर, हा त्रास कायमचा संपूर्णच इथून बाहेर पडणार आहे मी आता. फक्त तुम्ही माझे साथ सोडू नका. बर, हे बघ, परवा डिंपलचा साखरपुडा आहे. तू आजच मुंबईसाठी 2 तिकीटं बुक कर. एक तुझ्या नावाचं कर आणि एक वेगळ्याच कोणाच्या तरी नावाचं कर. तुझ्या बॅगमध्ये तुझे कपडे, पैसे, दागिने सगळं भर. आणि नाही, नको. काय, मला तुझ्या नवऱ्याचे दागिने, पैसे काहीच नकोय. मलाही त्यांचं काहीच नको डॉक्टर. हे बघ रेश्मा, माझं असं कोणीच नाहीये. त्यामुळे माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे मी गरजूंना दान करून टाकले. उरलेले क्लिनिक मध्ये टाकले. माझ्याकडे आता काही शिल्लक नाहीये. पण त्याने काय फरक पडतो? आपण रस्त्यावर राहू, गरिबीत दिवस काढू, होऊ दे आपली परवड झाली तर. त्यांना काय फरक पडणार आहे? आपल्या मुलांच्या वाट्याला हालाकीचे दिवस येतील. आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण नाही देऊ शकणार. आपण हे सगळं सहन करू. नाही, मला नाही असं जगायचं. या पैशांवर माझा सुद्धा हक्क आहे. मी घेते पैसा आणि दागिने. हे बघ रेश्मा, हा तुझा निर्णय. मी कोण तुला अडवणार? तू हे सगळं घेऊन मुंबईला निघून जायचं. मी एकटीनं? हो. तू मुंबईला गेल्यानंतर नवऱ्याच्या जाचाला कंटाळून प्रियकरासोबत पळून गेलीस असा व्हिडिओ करून विजयच्या मोबाईलवर सेंड करायचा. हे सगळं कशासाठी डॉक्टर? कारण पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून. तो व्हिडिओ बघून विजयने आत्महत्या केली असं सगळ्या जगाला वाटेल. त्याच रात्री तू क्लिनिकवर ये. बाहेर डिंपलचा साखरपुडा असेल. आपण इथून कायमचं निघून जाऊ. एका नव्या आयुष्याला सुरुवात करू.